निवडणूक विभागाकडनं मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम मोहीम राबवण्यात येत आहेत आणि यामध्ये जर पाहिलं तर शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची BLO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। यात सर्वाधिक संख्या BLOंची जर पाहिली तर शिक्षकांची आहेत आणि शिक्षक लोक जे आहेत ते BLOच्या कर्तव्यावर गेल्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं तर विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये बसून आहेत आणि शिक्षक जे आहेत ते आपल्या BLOचं कर्तव्य पार पाडित आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान ज्ञानदानाचं जे कार्य आहे ते शिक्षकाचं महत्त्वाचं आहे, पण अशा परिस्थितीत त्यांना मतदारांच्या घरी जाऊन याद्या अद्ययावत करण्याचं काम चालू आहे। विदर्भातील शाळा हा नुकत्याच 30 जूनला सुरुवात झाल्या आहेत आणि आज हा शाळेचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवशी जर विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या काळातच जर ज्ञानदान जर मिळालं नाही तर विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं। शिक्षणाचा पॅटर्न चेंज झालेला आहे। दर 2 महिन्यांनी घटक चाचणी, तिमाही, 6माही अशा परीक्षा येत असतात आणि त्यांचा जो सिलेबस आहे तो पूर्ण होईल की नाही असाही यावेळी प्रश्न उपस्थित झालेला आहे। आपल्यासोबत जर पाहिलं तर या ठिकाणी या शाळेचे मुख्याध्यापक आहेत। सर, मला एक सांगाल, काय नेमकी परिस्थिती सध्या जर पाहिली तर आपल्या शाळेमधले 2 शिक्षकांची BLO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। शासनाकडनं विद्यार्थ्यांना ज्ञानदान कार्य जे आहे हे महत्त्वाचं आहे, पण शिक्षक आता या तिकडल्या कर्तव्यावरती आहेत। मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम शासनानं जो हाती घेतलेला आहे यामध्ये बहुतांश शिक्षक वर्ग घेतलेला आहे। विदर्भातील शाळा दिनांक 30 जूनपासून सुरू झालेल्या आहेत आणि याच तारखेपासून शासनाने हा कार्यक्रम चालू केलेला आहे। त्यामुळे वर्गावर विपरीत परिणाम होत आहे। शाळेतील जे शिक्षक BLO आहे त्या शिक्षकांना कधीही SDO कार्यालयामध्ये, तहसील ऑफिसमध्ये मीटिंगला बोलवलं जातं, त्यामुळे त्या वर्गाची व्यवस्था आम्हाला दुसऱ्या शिक्षकामार्फत करावी लागते आणि दोन्ही वर्ग एकाच शिक्षकांना BLO शाळेत येईपर्यंत सांभाळावं लागते की सदर कार्यक्रमाकरिता शिक्षक न घेता अन्य संवर्गाचे कर्मचारी या कामाला घ्यावे। एकूण कार्यरत शिक्षक मुख्याध्यापकासह 7 आहेत आणि 7 पैकी मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाकरिता 2 शिक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे आम्हाला 5 शिक्षकावर सर्व वर्ग हँडल करणं थोडा कठीण जात आहे। म्हणून शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी शिक्षकाऐवजी इतर कर्मचारी या कामाकरिता घेण्यात यावे, ही विनंती। सर्वाधिक जर पाहिलं BLOंच्या संख्येमध्ये जर शिक्षकांची ही मोठी संख्या आहे, कारण निवडणूक विभागाकडे निवडणुकीचा कार्यक्रम असो किंवा इतर कुठलाही शिक्षक हे पर्यायी त्यांच्याकडे व्यवस्था असते आणि BLOमध्ये सुद्धा आता शिक्षकांची नेमणूक केली आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर विदर्भातल्या शाळा 4 दिवस सुरू होऊन आता त्यांना मतदार यादी पुनरीक्षण करण्याचं काम त्यांच्यावर सोपवण्यात आलं आहे। त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक सुरुवातीच्या सत्रापासूनच नुकसान होण्याची शक्यताही निर्माण होत आहे। निलेश फाळके, ABP माझा, यवतमाळ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।